जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. लवकरात लवकर हे कामे करून घ्या, नाहीतर तुमचा पीक विमा मिळणार नाही. तर तुम्हाला कोणते कोणते कामे करून घ्यायचे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चालतं व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पीक विमा भरताना 2024साठी नवीन नियम आलेला आहे. त्याबद्दल सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. यावर्षी 2024 खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे. असे समजा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, पासबुक व सातबारावर नाव सारखे नाहीत, म्हणजे थोडा बहुत फरक आहे. उदाहरणार्थ, रामचं रामराव असेल किंवा बालाजीचं बालासाहेब असेल, बाळूचं असेल किंवा ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव असेल, प्रभूचं प्रभाकर, सरूबाईचं सरस्वती, चंपाबाईचं चंपाबाई, महादूचं महादेव, रौफचं रऊफ, कासिमचं काशिम, बाबूचं बाबूसाहेब असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या सातबारावर आडनाव नाही, त्यांनी आडनाव टाकून घेणे. जसे आधार पासबुकवर आहेत तसे. आधार कार्ड, पासबुक व सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावामध्ये असे थोडेफार बदल असतील तर आत्ताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे. कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म फुल होणार आहे, नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील. आता यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही म्हणतात अगोदर पीक विमा आम्हाला येतो ह्याच नावावर किंवा त्याच नावावर आधारच्या पासबुकवर, पण आता नवीन नियमानुसार तुम्हाला सर्व डाटा सारखाच असला तरच विमा भेटणार आहे, नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट होणार आहे. आता मित्रांनो, याबद्दल थोडी काळजी घेऊन तुमचं जे काही आधार पासबुकवर नाव आहे तेच तुमच्या सातबाऱ्यावर करून घ्या.